मोठी बातमी आताच्या क्षणाची आपल्याकडे येते ती म्हणजेच मुंबईमध्ये भर दुपारी काळोख आहे। काही ठिकाणी पावसाला देखील सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये भर दुपारी काळोख पडलेला आहे। हवामान विभागाने काही दिवसांपूर्वीच अंदाज दिलेला होता, मुंबईत अवकाळी पाऊस पडू शकतो। मुंबईसह उपनगरातही जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय। मुंबईत भर दुपारी काळोखाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। नवी मुंबईतही पाऊस पडतोय, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। तर मुंबईत भर दुपारी काळोख असल्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। अनेक मुंबईतल्या भागात वाऱ्यासह पाऊस पडतो आहे। ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आणि ही दृश्य देखील आपण पाहतोय सध्या स्क्रीनवर। अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय। भर दुपारी काळोख पडल्याचं हे दृश्य आपल्याला सध्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय। हवामानात बदल झालेला आहे आणि हवामान विभागाने 2 दिवसापूर्वीच हा अंदाज देखील दिलेला होता। मुंबईत काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता वर्तवलेली होती। त्यानुसार मुंबईतल्या अनेक भागात वाऱ्यासह पावसाला सुरुवात झालेली। एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य सध्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। ही मोठी बातमी आताच्या क्षणाची आपण पाहतोय। मुंबईत पावसाचं वातावरण सध्या झालेलं आहे। नवी मुंबईत देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय। तिकडे बदलापूर वांगणीत देखील पाऊस पडतोय। कल्याण डोंबिवलीत देखील वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय। तर ही दृश्य एक्सक्लुसिव्ह अशी सध्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुंबईत भर दुपारी काळोखाची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतोय आणि त्याचीच ही दृश्य सध्या आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळते। विक्रोळी भांडुपात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस पडतो। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल सवणे। विशाल, काय नेमकी ताजे अपडेट आहे? सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तो अगदी मंत्रालयाच्या समोर आहे आणि आपण पाहू शकतो की सडनली जे वातावरण आहे ते बदललेलं आहे। एक धूळ असलेला वारा जो आहे तो मोठ्या प्रमाणावर सोसाट्याचा वारा वाहत आहे आणि अशीच परिस्थिती मुंबईत संपूर्ण ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर काही वेळांपूर्वी खूप कडाक्याचं ऊन होतं, तापमान जे आहे ते वाढलेलं होतं। मात्र आता जर परिस्थिती पाहिली तर संपूर्ण काळोख जो आहे, पावसापूर्वी जसं वातावरण असतं तशा स्वरूपाचं वातावरण झालेलं आहे। की सोसाट्याचा वारा जो आहे तो सुटलेला आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर धूळ देखील जी आहे ती उडत आहे आणि एक तापमानामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आणि असंच जे वातावरण आहे ते मुंबईच्या अन्य भागांमध्ये देखील पाहायला मिळतंय। सायन असेल, मानखुर्द असेल, देवनार असेल, मुलुंड, विक्रोळी, भांडूप या संपूर्ण ठिकाणी याच स्वरूपाचं वातावरण आपल्याला दिसून येतंय। काही ठिकाणी पावसाने देखील जो मान्सून पूर्व ज्या पावसाच्या सरी असतात त्या देखील कोसळायला सुरुवात झालेली आहे। आणि आता जी आपण ही दृश्य पाहतोय हे वातावरणात जो झालेला बदल आहे तो स्पष्टपणे आपल्याला दिसून येतोय। निश्चित आपल्याबरोबर विशाल आपले प्रतिनिधी मनोज देखील जोडले गेलेले आहेत। मनोज, तुम्ही कुठे आहात सध्या आणि तिथं काय पावसाची परिस्थिती आहे? अगदी बरोबर, मी आहे आता माटुंगा परिसरामध्ये आणि अर्ध्या तासापूर्वी मुंबईतलं वातावरण आहे ते अचानक बदललं आहे। कडाक्याचं ऊन होतं आणि आता मात्र मुंबईत वातावरण जे आहे ते बदललेलं पाहायला मिळतंय। आता रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे, परंतु यापूर्वी मात्र मुंबईमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारा सुटला होता। जे मैदानं जे होते तिच्यातली सगळी धूळ उडत होती, त्याचबरोबर कचरा होता, हवेत उंच उडत असल्याचं पाहायला मिळत होतं। आणि आता रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। दिवसभर आज कडाक्याचं ऊन होतं आणि अचानक हा बदल झालेला आहे। त्यामुळे मुंबईकरांना थोडंसं पावसाचा एक जी सरी म्हणतात त्या सरी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात जरी पाऊस नसला तरी पण पावसाची आता सुरुवात झालेली आहे। मान्सून पूर्व पाऊस असतो ती पावसाची चाहूल या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी मुंबईतला मग पूर्व उपनगरे असतील किंवा पश्चिम उपनगरे असतील या ठिकाणी आता रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। आणि हवामान खात्याने सुद्धा वर्तवलं होतं की 13 आणि 14 तारखेला पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आज ते खरं होत असल्याचं पाहायला मिळतं। निश्चित या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल वैद्य। विशाल, नेमकी काय परिस्थिती आहे? हा पूर्णपणे धुळीनं जो आहे हा पूर्णपणे भरलेला आहे। पूर्ण ज्या गगनचुंबी इमारती आपल्याला दिसून येत आहेत त्या पूर्णपणे धुळीचं साम्राज्य इथे दिसून येत आहे। आणि आता जोरदार इतके वारे वाहत आहेत की जे कार्यालय आहेत या भागामधली त्या कार्यालयांमधले जे पत्रे आहेत ते काही ठिकाणी उडून गेलेले आहेत। काही खुर्च्या असतील बाहेर ठेवलेल्या त्या सुद्धा उडून गेलेल्या आहेत। प्रचंड जोरदार
वारे जे आहेत ते इथे वाहत आहेत. वेधशाळेने तसा इशारा दिला होता की 15 तारखेपर्यंत मुंबई आणि परिसरात पाऊस पडेल. त्यानुसार जो आहे आज ठाणे जिल्ह्यापर्यंत आणि मुंबईच्या उपनगरांपर्यंत जो आहे हा पाऊस आहे आता सुरुवात झालेली आहे. तर दक्षिण मुंबई भागामध्ये आता जोरदार जो आहे वारे वाहत आहेत आणि आता थेंब थेंब जो आहे पाऊस पडण्यास सुरुवात झालेली आहे. विशाल, एक महत्वाची माहिती ती म्हणजे उद्धव ठाकरेंची डोंबिवलीत सभा होणार आहे, त्याचे काही अपडेट आहेत का? कारण अचानक पावसाला सुरुवात झालेली आहे, नागरिकांची यावेळी तारंबळ उडालेली आहे. बरोबर आहे, नागरिकांची प्रचंड तारांबळ उडालेली आहे. सकाळपासून जे आहे ढगाळ वातावरण जे आहे ते होतं, मात्र पाऊस पडेल अशी शक्यता झाली नव्हती. मात्र दुपारनंतर अचानक वातावरणात जे आहे बदल झाला आणि जोरदार वारे वाहू लागले आणि पूर्ण ठाणे जिल्हा असेल, पालघर जिल्हा असेल, नवी मुंबई असेल या ठिकाणी पाऊस पडायला त्यामध्ये जोरदार जो आहे पाऊस पडतो आहे. त्यामुळे निश्चितच याचा परिणाम जो आहे ह्या राजकीय सभा ज्या होतील संध्याकाळी. अगदी धन्यवाद विशाल, ताजे अपडेट देण्यासाठी. आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार. तुर्तास आपण एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य सध्या स्क्रीनवर पाहतोय. मुंबईमध्ये पावसाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय.